तिकडे संभाजीनगरमध्ये रशीद मामूंना शिवसेनेत घेत अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर कुरघोडी केली। मात्र मामूंच्या पक्षप्रवेशावरून सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना घेरण्याची एकही संधी सोडली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील सभेतून उद्धव ठाकरे यांना रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून खोचक टोला लगावलाय आणि त्याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलंय। पण महापालिका निवडणुकीमध्ये रशीद मामू ठाकरेंच्या गळ्यातील लोढणं ठरलेत का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पाहूयात। रशीद मामू हे एक नाव छत्रपती संभाजीनगरातच नाही तर राज्याच्या राजकारणात चांगलंच चर्चेत आलंय। शिवसेना ठाकरे गटानं महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मामूंना शिवसेना भवनात प्रवेश दिला आणि महायुतीतील नेते ठाकरेंवर अक्षरशः तुटून पडले। महत्त्वाची बाब म्हणजे रशीद मामूंचा पक्षप्रवेश शिवसेनेचे कट्टर नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाही मान्य नव्हता। पण अंबादास दानवे यांनी मात्र मामूंचा पक्षप्रवेश घडवून आणला। त्यानंतर खैरेंनी तुला तिकीट द्यायला माझा विरोध कायम असेल असं जाहीरपणे सांगून टाकलं। पण खैरेंच्या नाकावर टिच्चून अंबादास दानवे यांनी मामूंना महापालिकेचं तिकीट मिळवून दिलंच। त्याही नंतर खैरेंची नाराजी उफाळून आली होती आणि मोर्चा त्या ठिकाणी अस्वस्थ झाला आणि दंगल झाली। 8-10 दिवस दंगल झाली ती। मग अशा व्यक्तींना त्याच्यानंतर 1 महिना तो रासुकामध्ये पण गेला। मग अशा व्यक्तीला घेण्याचं काय कारण आहे? आपल्याकडे कोण माणसं नव्हते का? आपल्याकडे कोण? मी एकदा म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी ऐकलं नाही आणि त्यांनी तिकीट देऊन टाकलं। माझं स्पष्ट मत आहे की उद्धव साहेबांचा त्यात काही संबंध नाही। उद्धव साहेब आणि आम्ही उद्धव साहेबांना त्रास पण देत नाही, कारण मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची नाही। नाराजी त्यांनी कोणती व्यक्त केली? त्यांनी नाराजी अशी मला नाही वाटत असं काही बोलले। ते काही गोष्टी बोलले असतील, परंतु पक्षाच्या प्रोसेसनुसार प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात। एखाद्याला तिकीट मिळतं, एखाद्याला नाही मिळत। रशीद मामूंना तिकीट दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आता मामूंचा पक्ष झाल्याची टीका महायुतीतल्या नेत्यांनी सुरू केली। प्रचार सभा असोत किंवा मुलाखती, सत्ताधाऱ्यांनी रशीद मामूंवरून उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही। त्यावर खुद्द उद्धव ठाकरेंसह संजय राऊत आणि अंबादास दानवे उत्तर देताना दिसले। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पार पडलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रशीद मामूंच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली। त्यावर मुख्यमंत्री हे मामूंपेक्षा भयंकर आहेत असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय। पण तुमचे पिताश्री हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही किती खोटं बोला तरी या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही। मग तुम्ही कोणासमोर सोबत बसताय? तुम्ही उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला ना, तुम्ही त्याला उमेदवारी द्याल, लक्षात घ्या। हे छोटा शकील, दाऊद इब्राहिम, अबू सालेम या नाही, तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलून उमेदवारी द्याल। अशा प्रकारचं राजकारण भाजपचं चालू आहे। रशीद मामूंवरून भाजप, शिंदेंची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडली असली तरी रशीद मामूंना तिकीट मिळालं ते अंबादास दानवे यांच्याचमुळे आणि त्यामागे त्यांची मोठी खेळी असल्याचं मानलं जातं। लोकसभेप्रमाणे मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी दानवे यांनी मामूंचा पक्षप्रवेश घडवून आणल्याचं त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी खासगीत सांगतात। मात्र रशीद मामू नेमके आहेत तरी कोण हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। 1988 मध्ये पहिल्या महापालिका निवडणुकीत कोतवालपुरा गरम पाणी वॉर्डातून रशीद मामू हे नगरसेवक म्हणून विजयी झाले। 1995 मध्ये दुसऱ्यांदा रशीद मामू अपक्ष म्हणून निवडून आले। 97-98 मध्ये अनुसूचित जातीसाठी महापौर पद राखीव होतं, पण सत्ताधारी पक्षाकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नव्हता। त्यामुळे आरक्षण डावलून दुसऱ्या व्यक्तीला महापौर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। तेव्हा रशीद मामू यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला। पुढे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि तिथेही मामू जिंकले आणि अखेर महापौर झाले। 1997 मध्ये महापालिकेत एसटी प्रवर्गासाठी महापौर पद राखीव होतं।
महापौरपद मिळावं यासाठी रशीद मामू यांनी न्यायालयात लढा देत ते पद मिळवलं होतं. दरम्यान समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळेला रशीद मामू यांनी दगडफेक घडवून आणली. त्यामुळे दंगल पसरवणारा नेता अशी आजही त्यांची संभाजीनगरात प्रतिमा आहे. या सगळ्यात रशीद मामूंना दिलेला पक्षप्रवेश हा चुकीचा असल्याचं खुद्द चंद्रकांत खैरे यांनीच म्हटलं. यामुळे सत्ताधाऱ्यांच्याकडून रशीद मामूंच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरण्याची एकही संधी सोडली जात नाही. आता रशीद मामू ठाकरेंच्यासाठी संभाजीनगरमध्ये गेम चेंजर ठरतात की ठाकरेंच्या हिंदुत्वावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात हे लवकरच स्पष्ट होईल. ऋत्विक गणकवारसह मोहसिन शेख, NDTV मराठी.